काल मी गोल्डमध्ये एक सेलिंग साईडला एक पोझिशन्स क्रिएट केली होती आणि मी गोल्डला सेल केलं होतं 4121ला आणि माझा जो स्टॉप लॉस होता तो 4136 होता. ह्याच्यामागे ॲक्च्युअली माझं लॉजिक काय होतं तर इथं जर तुम्ही बघताना हा एक प्रिव्हियस रेजिस्टन्स झोन होता. मार्केटने काय केलं त्या रेजिस्टन्स झोनला ब्रेक केलं पण नेक्स्ट रेड कॅन्डलनी तो ब्रेकआउट फेल झाला. मग मी काय केलं जसं हे रेड कॅन्डलनी ब्रेकआउट फेल केला तर त्या रेड कॅन्डलच्या लोलाच गोल्डला सेल केलं 4121ला आणि त्याच रेड कॅन्डलचा हाय 4136चा माझा स्टॉप लॉस होता आणि जे टार्गेट आहे माझं ते 4078चं आहे. तर जवळजवळ त्याने लो दिला आहे 4085चा म्हणजे एक 5 ते 6 पॉईंटने आपलं टार्गेट मिस झालं आहे. पण अजून पण मी ट्रेडला होल्ड करतो आहे आणि बघूयात आपण तो एक्झॅक्ट टार्गेट देतो आहे की नाही. आणि जरी समजा त्याने टार्गेट नाही दिलं तरी आपल्या यामध्ये लॉस होणार नाही कारण मी ऑलरेडी स्टॉप लॉसला ट्रेल केलं आहे. मी तुम्हाला माझी पोझिशन दाखवतो ठीक आहे. तर मी ट्रेड पंच केला होता शार्क एक्सचेंजमध्ये. आता जर तुम्ही इथं बघताल ठीक आहे तर मी रिफ्रेश करतो आहे 6500च्या आसपास प्रॉफिट आहे आणि जर आपलं टार्गेट हिट झालं तर हा प्रॉफिट एक 8 ते 10,500पर्यंत जाईल. तर बघूयात आपण टार्गेट हिट होतं आहे का हा रिव्हर्स झोन आपला पुन्हा कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट करतो आहे. थँक्यू.